सर्वप्रथम आपण छान कारले घेतले ताजे एकदम, त्याला 2-4 पाण्याने छान धुवून घेतलं. धुतल्यानंतर आपण त्याचे असे पातळ पातळ छान काप केले, असे गोल गोल. त्यामधल्या बिया काढून टाकल्या आणि मग बिया काढल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा मीठ, 1 ते 1.5 चमचा मीठ असं मिसळून ठेवलं. अर्ध्या तासानंतर, अर्धा तासपर्यंत भिजल्यानंतर आता याला छान असं मिक्स करून यातलं हे पूर्ण जे पाणी आहे ना ते असं पूर्ण पाणी काढून टाकायचं कारल्यामधलं. म्हणजे हे कडू पाणी जे आहे कारल्याचं हे पूर्ण निघून जाते. कारण नाहीतर मग कारल्याची भाजी कडू लागते. म्हणजे पूर्ण कडू पाणी काढून टाकायचं. त्यानंतर मग आता हे पाणी फेकून द्यायचं आणि मग आता आपण भाजी करू याची. भाजी करता साहित्य लागणार आपल्याला रोजच्या रुटीनमधलंच आहे हे. फक्त कांदा थोडा जास्ती लागेल आणि लसणाची पेस्ट, हिरव्या लसणाची पेस्ट केली आहे मी, हिरवी मिरची, थोडंसं बेसन आणि गूळ, साखर किंवा गूळ घालता येतो. बघा तेल आता थोडंच घेतलं आहे मी, आपण जास्ती पण घेऊ शकतो आवश्यकतेनुसार. गॅस सुरू करून घ्यायचा. यामध्ये छान पहिले मोहरीचा तडका येऊ द्यायचा. नंतर मग जिरं टाकायचं. मोहरी जिरं झाल्यानंतर मग कांदा टाकूया. हिरवी मिरची, कांदा थोडा होत आला की मग आपण जी हिरव्या लसणाची पेस्ट केली होती ना, हिरवा पाला जो मिळतो लसणाचा, किंवा आपण साधी पेस्ट पण टाकू शकतो. लसणाची पेस्ट आपण टाकून द्यायची, म्हणजे आपली भाजी एकदम खमून पण लागणार. यामध्ये आता थोडा अगदी गरम मसाला, थोडा धनिया पावडर, तिखट आपल्या आवश्यकतेनुसार, हळद टाकायची. आणि यामध्ये मीठ नाही घालायचं भाजीमध्ये, चुकूनही मीठ घालायचं नाही, कारण आपण आधीच कारले मिठामध्ये भिजवून ठेवले होते ना, आणि त्याचं कडू पाणी आपण काढून घेतलं. तर त्याला मीठ असतेच ऑलरेडी, त्यामुळे मीठ टाकायचं नाही. गूळ किंवा साखर घालायची. आता कारले टाकूया त्यामध्ये. दोन जणांपुरती भाजी होईल ही. 1 पावच्या कमीच आहे. आता याला छान आपण थोडं झाकण ठेवून शिजू देऊया आणि 5 मिनिटानंतर याला झाले काय ते दाबून बघू आणि मग यामध्ये गूळ किंवा साखर घालूया. 5 मिनिटं झाल्यानंतर बघूया आता शिजली का भाजी.
थोडं क्रंची पण होऊ शकते म्हणून जास्ती नाही करू द्यायचं याला. शिजलं का ते बघायचं लगेच 5 मिनिटानंतर. आता दबत आहे आपली, म्हणजे आपला कारले आता शिजलेले आहे. 1 पाव कारले घेतले होते मी. आणि आता गूळ टाकायचा, कारण आधीच जर गूळ किंवा साखर टाकली ना तर मग ते कडक होतात कारले, म्हणून नंतर टाकायची शिजल्यानंतर. आणि शेंगदाण्याचा कूट आपण करून घेतला होता, थोडा बारीक असा, 2 चमचे साधारण टाकायचा. आणि आपल्याला वाटल्यास आपण आमचूर पावडर किंवा त्यामध्ये टाकू शकतो थोडं स्वादानुसार, पण मला काही गरज वाटत नाही. बघा आता गूळ विरघळला पाहिजे म्हणून पुरत आपण याला 2 मिनटं असं झाकून ठेवून होऊ द्यायचं. बघा ही भाजी रेडी आहे. बघूया आता 2 मिनटानंतर गूळ टाकला होता त्यानंतर. एकदम कमी पॉवरवर ठेवायचं, म्हणजे छान कमी पॉवरवर शिजते आणि खालून जळत पण नाही भाजी. बघा गूळ एकदम विरघळलेला आहे. वरून आपण आमसूल पावडर अगदी थोडं यावर घालू शकतो. आता छान सांबार पेरून द्यायचा. कोथिंबीर, थोडा खोबरा किस पण आपण टाकू शकतो. आणि आपण जेव्हा कांदा वगैरेची फोडणी घातली ना त्यावेळेस आपण बेसन टाकून द्यायचं, जर आपल्याला वाटलंच की थोडं. आणि टाकलं नाही बेसन म्हणजे कांद्यामध्ये शिजता ते करू शकतो. बघा छान आपली गोड अशी कारल्याची भाजी तयार झालेली आहे. मुलांनाही आवडते आणि डायबेटिक पेशंटलाही आवडते, आणि सर्वांनी आठवड्यातून 1-2दा तरी खायलाच पाहिजे अशी कारल्याची भाजी. थँक्स फॉर वॉचिंग. थँक्यू. शीतल दवड यूट्यूब चॅनल.